आता हे जे विरगळ आहेत त्या विरगळावर त्यावेळच्या त्या काळातली मोडी लिपी ह्याच्यावर आहे. मोडी लिपी आहे पण ते ओळखून येत नाही. ते धुवून बिवून साफ करून लिक्विड टाकून धुवून हे काय मोडी लिपीत त्याच्यावर होतं का? आहे. प्रत्येक दगडावर आहे मोडी प्रत्येक लिपी. दगडावर आहे. प्रत्येक दगडावर लिखाण आहे पण ते धुवून काढून सगळं स्वच्छ केलं पाहिजे आणि मग ते कळलं पाहिजे. हा, पण ते बऱ्यापैकी तुम्ही स्वच्छता राखलेली आहे. पण ते म्हणजे एवढ्या काळाच्या ओघामध्ये ते मुजलेलं दिसतंय. होय होय. मी या ठिकाणी स्वच्छता टापटिप्पणा सगळा एकदम स्वतः खुशीनं आणि प्रेमानं करतोय, श्रद्धेनं करतोय. बरोबर. किती वर्षापासून करता? 1 वर्ष झालं. पूर्वी या ठिकाणी PWD ची लोक होती. 50,000 रुपये पगार घेणारी. ती 9 वाजता यायची आणि संध्याकाळी 5 ला जायची. पण मी असं नाही, कोणी आला तर त्याला मला कॉल केला तरी मी त्यांना येऊन दाखवतो, पण नाराज करून कोणाला पाठवत नाही. आणि मी असल्यामुळे ही चकाचक स्वच्छता तुम्हाला बघायला मिळते. नाही, मला छान वाटलं. काका, तुम्ही फार चांगलं काम करताय. बाबासाहेब कुपेकरांनी इथं चांगलं काम करून घेतलेलं आहे. कारण PWDचा मला अनुभव आहे. PWD जिथं जातात तिथं भ्रष्टाचार करतात, घाण करतात, पण इथं तसं केलेलं नाही. तुम्हाला काय अंदाज आहे हे सगळं उभं करण्यासाठी किती खर्च आला असेल साधारण? काय 50 लाख काय आला असं? 50 लाख आला म्हणजे त्या काळात आला? त्या काळात. पण आता बरेच म्हणजे वर्ष अंदाज झाली की त्याला. अंदाज? पण अंदाज पण बरेच वर्ष झाली त्याला. किती वर्षापूर्वी केलं हे? मला वाटतं की 20 वर्ष झाली असतील बघा. अच्छा. किती वर्षापूर्वी केले? हे जास्त हे स्मारकची दुरुस्ती हे 20 वर्ष 20-25 वर्ष झाली.